आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा. हाकेकडून शरद पवारांनंतर जरांगेचे भाजपला आव्हान. जालना. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असे लेखी आश्वासनाच्या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा सोमवारपासून सुरू झाली. ओबीसी आरक्षणावर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या ओबीसी यात्रेतून करण्यात आली. त्याचवेळी सत्ताधारी भाजपने त्यांची आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करावी अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. त्यामुळे आरक्षण प्रश्न पुन्हा एकदा राजकीय पाटलावर यावा यासाठी आता दोन्ही बाजूने सुरू झाले आहेत. जालना जिल्ह्यातील दोदडगाव येथील मंडल स्तंभास अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रा सुरू झाली. 22 ते 26 जुलै दरम्यान पहिल्या टप्प्यात ही यात्रा जालना, बीड, नगर आणि परभणी जिल्ह्यातून जाणार आहे. यात्रेस सुरुवात करण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना हाके म्हणाले, ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या न्याय हक्कांसाठी ही यात्रा आहे. मनोज जरांगे पाटील कोणाच्या सांगण्यावरून आंदोलन करीत आहेत या प्रश्नाचे उत्तर आम्हाला हवे आहे. राज्य सरकार जरांगे पाटील यांचे लाड पुरवण्याच्या प्रयत्नात ओबीसींवर अन्याय करीत आहे. ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मनात विश्वास निर्माण करणे आणि आपले गाऱ्हाणे शासनासमोर मांडण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात 500 किलोमीटर अंतराची यात्रा काढण्यात आली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी पुढे येऊन ओबीसींचे आरक्षण टिकवण्यात येईल हे सांगितले पाहिजे. आम्ही संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन करीत आहोत असे हाके म्हणाले. दुसरीकडे जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. उपोषण सुरू करण्यात आल्यापासून सरकारकडून कोणताही संपर्क झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट होत नसल्याचे ते म्हणाले.